राम नाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम तेरा पूरन हो सब काम तेरा पूरन हो सब काम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम। हाय, आत्ता निघालोय नरसोबाच्या वाडीला. सकाळचे 6 वाजलेत. चला. खरं तर या वर्षीची ही माझी 3री दत्तक्षेत्र भेट आहे. तुम्ही जर पुण्यावरून येणार असाल तर तुम्हाला कापूरहोळ, पाचवड, आष्टा, उरणेश्वरपूर, शिरोळ अशी गावं लागतील. नाश्त्यासाठी अभिरुचीचं गरमागरम थालपीठ खायला मिळालं. तुम्ही जर इथे आलात तर एकदा नक्की ट्राय करा. हे आहे थालपीठ. त्याच्यासोबत दही दिलंय, खोबऱ्याची चटणी आहे आणि शेंगदाण्याची चटणी आणि गूळ आहे. जवळपास 1 वाजता आम्ही इथे पोहोचलो. बाहेर गेल्यावर पार्किंगसाठी 30 रुपये चार्जेस आहेत आणि जाताना ही अशी कमान लागते. कसं आहे ना, दररोजच्या रुटीनचा कंटाळा आला की निघायचं भटकायला. तुम्हीही कंटाळा आल्यावरती काय करता हे मला कमेंटमध्ये सांगा. बाहेर अशी वेगवेगळ्या प्रकारची दुकानं दिसली. मंदिराबाहेर खूप भलं मोठं असं पिंपळाचं झाड उभं दिसलं. राम नाम भजले राम नाम सुखधाम. समोरच अशी कृष्णा नदी वाहते. तेरा पूरन हो सब काम तेरा पूरन हो सब काम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम. संत समा दर्शन घेऊन बाहेर पडलो आणि मग वेध लागले प्रसिद्ध अशा सोमण थाळीचे. 2 तासाचं वेटिंग होतं. मग काय निराशा नको म्हणून सोमणांचे दुसरे बंधू यांच्याकडे खाल्लं. इथे आलात तर तुम्ही मेन ब्रांचला नक्कीच विजिट करा. या थाळीतली मला बासुंदी आवडली. त्याचबरोबर मसाले भात, कोशिंबीर, वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या आणि पोळी असा बेत होता.
हे 12व्या शतकातलं मंदिर स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. इथे शिव आणि विष्णूची प्रतिमा आहे आणि याच्या मागे एक पौराणिक कथासुद्धा आहे. विशेष म्हणजे इथे नंदी कुठेच दिसत नाही. काळ्या पाषाणातलं हे मंदिरात प्रवेश केल्यावर हे असं गोल घुमट लागतं. त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या देवतांच्या मूर्त्या आहेत. काही ठिकाणी असे जुने शिलालेख पण सापडतात. गाभाऱ्याजवळ गेल्यावर कोपेश्वर आणि धोपेश्वर असे शिव आणि विष्णू हे एकमेकांशेजारी आहेत. बाहेरून बघितलं तर हे मंदिर कासवाच्या आकाराचं वाटतं. सभामंडपातलं हे गोल घुमट खूपच सुंदर आहे. इस्लामी आक्रमणामध्ये इथली सुंदर शिल्प जसं की हत्ती, घोडे विद्रूप करण्यात आलेले आहेत. मंदिराचं इथे काम चालू आहे. बाहेरून पूर्ण मूर्त्यांची जसं की हत्तींची सोंड वगैरे छाटलेली आहे. खूप सुंदर मंदिर आहे. तुम्ही इथे जवळपास आला तर नक्की या मंदिराला भेट द्या. खूपच सुंदर मंदिर आहे. तुम्ही जर इथे आलात तर नक्की या मंदिराला भेट द्या. भेटूया पुढच्या ब्लॉग.